हॅलो ब्युटिफुल पीपल, दिस इज पूजा आणि आज आपण करतो आहे थ्रिफ्टिंग. आणि माझ्या आईच्या लँग्वेजमध्ये बोलायला गेलं तर मी करते आज वाटोळं. ही माझ्या आईची गाऊन आहे जी की ती यूज नाही करत, बस असंच पडून होती कबडमध्ये. आणि हे जे गाऊनचं फॅब्रिक आहे ते फ्लोरल प्रिंटेड आहे. तर मग मी विचार केला की यापासून स्कर्ट बनलं तर खूप छान दिसेल आणि मला कधीपासून स्कर्ट ट्राय करायचं होतं. तर मग मी आज तेच बनवते आहे. सो मी याला आधी अनस्टिच करते आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान फॅब्रिक आहे, फ्लोरल प्रिंटेड. इथे मी छोटीशी डिझाईन काढून घेते आहे जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की आपलं स्कर्ट कसं बनणार आहे आणि कसं दिसेल. मला इलस्ट्रेशन करायला खूप जास्त आवडतं. सो मी एव्हरी टाईम जेव्हा आपण काहीतरी बनवणार असते तेव्हा मी पहिलं माझी डिझाईन पेजवरती उतरवून घेते की ॲक्च्युअलमध्ये मला कसं बनवायचं आहे. आणि इवन दो कधी आपल्याला मेजरमेंटसुद्धा नोट करून ठेवावं लागतं. तर मग डिझाईन काढली ना की मग तिथे पॉईंट आऊट करून आपण मेजरमेंट लिहू शकतो की हे जे वेस्ट बँड आहे तिथे एवढा मेजरमेंट आहे, किंवा ही जी लेंथ आहे तर इथे एवढी मेजरमेंट येते आहे. सो सिम्पल जातं जेव्हा आपण ॲक्च्युअल मेजरमेंट करत असणार तेव्हा. आता आपण मेजरमेंट घेऊयात. माझी वेस्ट मेजरमेंट 28 आहे. तर इथे मी 28चे 4 पार्ट्स केलेत आणि त्याच्यामध्ये आपलं टक्सचं मेजरमेंट प्लस सीम अलावन्स ॲड केलं आहे. असं मग माझं 7.5 इंचेस प्रॉपर आलं आहे. आता आपल्याला वेस्टपासून हिप पॉईंटचं डिस्टन्स जे आहे त्याची मेजरमेंट घ्यायची आणि अराउंड मेजरमेंट घ्यायचे. वेस्ट टू हिप पॉईंट जेवढं मेजरमेंट डिस्टन्स काउंट झालं आहे तिथे आपण एक लाईन आखून घ्यायची आणि अराउंड मेजरमेंटचे 4 पार्ट्स करून त्याच्यामध्ये सीम अलाउन्स ॲड करून ते सुद्धा ड्रॉ करून घ्यायचं आहे. माझं 9.5 इंचेस आहे. आता येतं स्कर्ट हाईट. तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तुम्ही तेवढं काउंट करू शकता. माझी नीजच्या थोडी खाली आहे. तर मग त्याच्यामध्ये पण आपण मेजरमेंट कसं घेणार आहे, जे अराउंड मेजरमेंट असेल ती त्याच्यामध्ये आपलं जे हिपचं मेजरमेंट आहे माझं 9.5 इंचेस आहे त्याच्यामध्ये आपण 10 सेंटीमीटर एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. त्याने प्रॉपर कर्व आणि प्रॉपर राऊंड फ्लेअर जे पाहिजे आपल्याला ते मिळून जातं. यानंतर ही जी मी मध्ये लाईन ड्रॉ केली आहे तुम्हाला दिसतच असेल, ती मी ॲक्च्युअली आपलं जे फ्रंट पार्टचं मध्ये जे लेफ्ट साईडला स्लीट येणार आहे त्याच्यासाठी ती ड्रॉ केली आहे. कारण का तिथून आपलं फ्रंट पार्ट जो लेफ्ट साईडचा फ्रंट पार्ट असेल तो वेगळा होणार आहे. इथून लेफ्ट साईड टू मिडल पॉईंट जे ड्रॉ केलं आहे आपण ते आपण वेगळं कट करणार. फोल्ड करून कट करायचं आहे कारण का आपल्याकडे हे एकच पॅटर्न आहे फ्रंट आणि बॅकसाठी. हे पॅटर्न आपला रेडी आहे. आपण आता मेन फॅब्रिक कट करून घेऊयात. हे मी बॅकचं जे पॅटर्न आहे ते प्रॉपर कट करून घेते. त्याच्यानंतर आपण मिडल पार्टला वेगळं कट करणार आहोत. सो आधी पहिला जे मेन आहे ते कट करून घेतलं आहे मी इथे डिरेक्टली पिनने सिक्युअर्ड केलं आहे. जे आपलं पेपर पॅटर्न आहे ते विदाऊट मार्किंग मी कट करते आहे. आता मेन जे फ्रंट पॅटर्न आहे ते कट करायचं आहे आपल्याला. हे मी आता राईट साईडचं पॅटर्न कट करते आहे जे की इथे थोडंसं डिफिकल्ट आहे. मी पण थोडं गोंधळले होते इथे. मला ॲक्च्युअलमध्ये कळतच नव्हतं मी काय केलं आहे. बिकॉज जे आपण पॅटर्न कट केलं आहे ते आहे हाफ पॅटर्न, म्हणजे 4th मधलं एक आहे. तर मग जे फ्रंट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जो स्लिट कट आहे
तो आपल्या या पॅटर्नमधला हाफ आहे. तर मग जो एक्स्ट्रा अजून एक पार्ट आहे ना राईट साईडला, ते एक्स्ट्रा ॲड करायचं आहे आपल्या राईट साईडच्या फ्रंट पॅटर्नमध्ये. हे झालं आपलं राईट साईड फ्रंट पॅटर्न. आता आपण कट करणार आहोत लेफ्ट साईड स्लिट कटवालं फ्रंट पॅटर्न. यामध्ये मी पेपर पॅटर्नला हाफमध्ये फोल्ड करते आहे आणि जे आपलं लेफ्टवालं जे पॅटर्न आहे तिथपर्यंतच आपण कट करणार आहोत. पिनने प्रॉपर सिक्युअर्ड करून घ्यायचं आपलं पेपर पॅटर्न आणि डायरेक्टली कट करत जायचं आहे. ऑल पॅटर्न रेडी आहेत. आता फक्त यांना जॉईंट करायचं आहे. हे आहे फ्रंट पॅटर्न जे इथे आपण जॉईन करणार आहोत लेफ्ट आणि राईटवाला, आणि मध्ये स्लिट राहणार आहे आपल्याला. आधी मी पिनने सिक्युअर्ड करते. हे जे मी मार्क केलं आहे ना व्हाईट पेनने, तिथपर्यंत माझा स्लिट येणार आहे. एवढा पार्ट आपला ओपन राहणार कारण का हे स्लिटवाला पार्ट आहे. स्लिटवाला जे पार्ट आहे ते प्रॉपर फोल्ड करून आपण फायनल स्टिचेस करून घ्यायचे आधीच. हे आहे फ्रंट पॅटर्नचा टक्स. हे आहे बॅक पॅटर्न. तिथे सुद्धा 2 टक्स मारणार आहोत आपण. हे मी वेस्ट बँड कट करून घेतलं आहे जे की आपण आता जॉईन करणार आहोत. सी वेस्ट बँड आपला जॉईन झाला आहे, टक्स वगैरे मारून झाला आहे. आता फायनल दोन्ही पार्ट कनेक्ट करायचं बाकी राहिलं आहे. इथे आपण दोन्ही पार्ट कनेक्ट करणार आहोत. इथे लेफ्ट साईडला आपण एक चेन लावणार आहोत. इथून कम्प्लिटली स्टिचिंग करून घ्यायची आणि इथे आपण चेन लावण्यासाठी पॅसेज सोडून देणार आहोत. स्कर्ट रेडी आहे. फक्त आपल्याला चेन लावायचं बाकी राहिलं आहे, ते आपण करून घेऊयात. परत